नमस्कार. कुक विथ साहिलमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज आपण करूया फूस भाजी म्हणजे छोट्या फणसाची भाजी. हा पहा, हा आहे छोटा फणस आणि त्याची आपण आता काप करून त्याच्यावरची ही सालं काढून त्याला कापून उकडवून घेऊया आणि मग भाजी करूया. चला तर मग सुरुवात करूया. ही भाजी कोवळ्या फणसाचीच होते आणि ती छान होते. चला पाहूया. चला तर आपण सुरुवात करूया. कापून घेऊया. तुकडे करून झाले. आता आपली ही वरची साल काढून टाकायची. हे आपल्याला मधला भाग घ्यायचा आहे. हे अशी कापून ही वरची साल काढलेली आहे. अशी साल होती ती काढली आहे आणि हा आतला जो जाड भाग आहे ना हा थोडा काढून टाकायचा. आणि आता ही सगळी भाजी पाण्यात टाकून उकडवून घेऊया. चला कोकणात आपल्या ह्या भाजीला फूस भाजी बोलतात. आता या भाजीला आपण सुरुवात करूया आणि त्याचं साहित्य पण पाहूया. मी उकडून घेतलेली आहे आणि उकडून आता त्याला स्मॅश करायचं मी दाखवते. चला या भाजीला लागणारं साहित्य पाहूया. फोडणीला 2 मोठे कांदे घेतलेत. या भाजीला कांदा छान लागतो. जिरं अर्धा चमचा, राई अर्धा चमचा, हळदी थोडीशी, तिखट अर्धा चमचा, मीठ आहे, ठेचून घालायचंय लसूण 7-8 पाकळ्या, कढीपत्ता. हे साहित्य फोडणीचं आहे आणि हे ह्याला एक चटणी लागते, मितकूट म्हणतात, ज्याला मेन इन्ग्रेडियंट आहे काळे तीळ. काळे तीळ मी 5 चमचे घेतलेत, 8-10 सुक्या मिरच्या, एक मोठा गठ्ठा लसूण घेतलाय आणि 1 चमचा धणे घेतलेत. हे बनवून ठेवलं आणि ह्यातली आपण चपाती भाकरी बरोबर अशीच पण खाल्ली तर ही चटणी छान लागते, म्हणून ही बनवून ठेवली तरी चालते. आणि याच्यात आपण जशी लागेल तशी ही वापरायची. हे मी भाजून घेतलेले आहेत, तीळ आणि मिरची दोन्ही भाजून घेतलेले आहेत, थोडे धणे भाजून घेतलेले आहेत, लसूण कच्चा आहे. हे एकत्र करून चारही वस्तू आपण त्याचे एक चटणी बनवून घेऊया. ही अशी चटणी झाली आहे. याच्यात मी मीठ नाही घातलंय, मला लागेल तेवढी मी काढून घेणार आहे. मी सांगते किती चमचे लागली आणि उरलेल्या त्यांना मीठ घालून ठेवून द्या, म्हणजे ती चटणी सारखी आपण खाऊ शकता. ही झाली तिळाची चटणी. चला टाकूया आपण आता त्याच्यामध्ये. अशी गरम गरम भाजी ही अशी स्मॅश करून घ्यायची, पावभाजीच्या स्मॅशने किंवा अशी गरम गरम. ह्याच्यात ही चटणी टाकून घेऊया. चटणी टाकून मिक्स केलं. आता थोडं मीठ टाकून मिक्स करून घेऊया. लागलं तर कमी जास्त करू. मी राई, जिरं, कढीपत्ता घालून घेतलेला आहे. थोडं स्टिक झालंय. आता लसूण घालते, थोडा ठेचलेला लसूण. थोडं परतून घेऊन कांदा घालूया. लसूण झाला, थोडस हिंग घालून घेऊया. हिंग ऑप्शनल आहे. आणि आता कांदा घालून घेऊया. कांदा लाल झालेला आहे आता आपला. आता आपण थोडीशी हळदी घालू आणि थोडं तिखट. मी त्याच्यात मिरच्या घातल्यात आणि ह्याच्यात फोडणीत जरासं तिखट चवीसाठी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. मी आहे कोकणातली, माझं माहेर आहे राजापूर, सासर आहे विलवडे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी चव मी दोन्ही मिळून बनवलेली आहे. तुमची पद्धत वेगळी असेल तर नक्कीच सांगा. भाजी घालून घेऊया आणि परतून घेऊया. चांगली परतून घेऊन आता त्याला आपण वाफ काढूया 1-5-7 मिनिटं. आणि मीठकूट मला ही 3 चमचे घातलेले आहेत, बरोबर प्रमाणात झालेली आहे. मीठ तिखट आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता वाफ काढायला ठेवूया आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करूया. तर आपली फुसभाजी झालेली आहे. फुसभाजी आहे, तिळकूट आहे आणि गरम गरम चपाती तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता. चला आपण खाऊन पण पाहूया कशी झाली. खूप मस्त लसणीचा आणि तिळकुटाचा एवढा मस्त फ्लेवर आलेला. छान, नक्कीच करून पहा फुसभाजी, कोवळ्या फणसाची भाजी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.